ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। शहापुरात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रारंभ। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला 17 सप्टेंबर पासून सुरुवात झाली। हा अभियान कालावधी 31 डिसेंबर पर्यंत राहणार आहे। या अभियानाची ग्रामस्तरावर सुरुवात सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामस्तरीय समिती स्थापन करून करण्यात येणार आहे। या अभियानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शहापूर पंचायत समितीकडून प्रत्येकी 5 ग्रामपंचायतींसाठी एक नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे। यामध्ये क्लास 1 आणि क्लास 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। पत्रकारांशी संवाद साधताना शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी BH राठोड, सहाय्यक गट विकास अधिकारी विलास झुंजारराव, गट शिक्षण अधिकारी रामचंद्र विषे, बाल विकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, विस्तार अधिकारी नरेश पाटील, विलास जाधव, बाळकृष्ण वागचौरे, प्रशासन अधिकारी अजय भोंडिवले व कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रकाश माळुंगे आदी उपस्थित होते। अभियानाचे मुख्य घटक म्हणून सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण, मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणं यांचा समावेश आहे। या अभियानात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या कामगिरीचं मूल्यमापन होणार आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण 1902 पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत। यासाठी शासनानं 205.20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। अभियानाची जनजागृती करण्यासाठी ग्रामीण पत्रकारांना व डिजिटल माध्यमांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे। उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका ग्रामीण पत्रकारास राज्यस्तरीय पुरस्कार तर इंस्टाग्राम, फेसबुक व युट्यूबवर या अभियानाला व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या 3 चॅनल्स अकाउंट्सना देखील राज्यस्तरीय पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती गट विकास अधिकारी राठोड यांनी दिली आहे। सर्व माझ्या तालुक्यातील सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, सर्व गावकरी, सर्व माझे पत्रकार बंधू यांना मी विनंती करतो की ही उद्याची ग्रामसभा जास्तीत जास्त प्रमाणात 100% आपलं सहकार्य अपेक्षित आहे, अशी मी विनंती करतो। साहेब, यामध्ये आपण जसा उल्लेख केला की कशा पद्धतीने लोकसहभाग वाढावा आणि जनजागृती व्हावी, यासाठी शासनाने काही बक्षीस वगैरे म्हणजे बक्षीस आयोजित केलेले आहेत, तर त्याचा आपण कसा उल्लेख कराल? बक्षीस आता हे 110 ग्रामपंचायत आपल्या तालुक्यामध्ये आहे। त्याच्यासाठी आपल्या गावातील भजनी मंडळ, बचत गट, पत्रकार बंधू, सर्व गावकरी यांचा जास्तीत जास्त सहभाग असायला हवा आणि तशा सूचना मी तळागाळापर्यंत आमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिलेल्या। ब्रेकिंग न्यूज मराठी, शहापूर। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।